फादर्स डेच्या दिवशी अर्जुनने त्याच्या बाबांना सरप्राईज देण्यासाठी त्याच्या हाताने बनवले होते ऑमलेट. तर तो ऑमलेट बनवताना मी व्हिडिओ शूट केला. तो सर्व त्याच्या हाताने व्यवस्थित टाकतोय. मिरची, मसाला, मीठ. त्याने मला विचारलं, आई काय करू मी बाबांना वेगळं काहीतरी बाबांसाठी. तर त्याला म्हटलं, तुझ्या हाताने ऑमलेट बनव. बऱ्याच गोष्टी शिकवाव्या लागतील त्याला, पण हा त्याचा पहिला प्रयत्न होता. आणि ईशान त्याच्या शेजारीच उभा राहून किचन ट्रॉलीवर उभं राहून बघत होता की दादा कसं ऑमलेट बनवतोय. आणि त्याचं हे पण बघून तो बोललेला की दादाने ऑमलेट बनवलं बाबासाठी, मग आता मी पण बनवणार. त्याच्यासाठी तो रडला लिटरली. त्याला म्हटलं, नाही नाही, तू छोटा आहे अजून, तुला नाही जमणार बनवायला, तू नेक्स्ट टाईम बनव म्हटलं. अर्जुननी बघा मस्तपैकी ॲप्रॉन घातलंय, हळूहळू हलवत होता. त्याला म्हटलं, दे चल मीच हलवते फास्टमध्ये. एक एक स्टेप छान केलं त्याने अगदी. आणि आता तव्यावर टाकण्यासाठी त्याला मदत हवी होती, तर ती पण मदत मी केली त्याला. छान अगदी तव्यावर टाकून त्याने ऑमलेट स्प्रेड केलं त्याच्या हाताने. हे बघा किती छान बनवतोय तो. अर्जुनला खूप मजा येत होती. आणि त्याने विशेष म्हणजे एक घास त्याच्यामधला खाऊन बघितला तर त्याला खूप आवडलं. तो कधीच जनरली कांदा आणि कोथिंबीर खात नाही, पण त्यांनी त्याच्या बाबांना एक घास खाऊन बघितला तर त्याला खूप आवडला. त्याच्यानंतर त्याने 2-3 वेळेस ऑमलेट खाल्लं तर त्यात कांदा आणि कोथिंबीर घालायला सांगितली. तर मुलांना तुम्हीसुद्धा आई जे बनवते ते एक घास आधी खाऊन बघत जा आणि मग ठरवायचं खायचं की नाही ते. खाण्याच्या अगोदरच मुलांचे खूप नाटक असतं, नको नको नको. तर त्याने पलटी करून दिलं मी त्याला. आणि आता तो बाबांना घेऊन जाण्यासाठी प्लेट रेडी करत होता. तर त्याने त्याच्या हाताने त्याच्या आवडीची डिश काढली आणि आता तो त्याच्या बाबांना हॉलमध्ये ऑमलेट घेऊन जाणार होता. तर त्याला एवढी एक्साइटमेंट होत होती की तो सारखा म्हणायचा, आई बाबांना कसं वाटेल गं, बाबा खूप खुश होतील. त्या एक्साइटमेंटमध्ये ऑमलेट खाली गेलं तव्याच्या. तर बघा आता तो हॉलमध्ये गेल्यावर त्याच्या बाबांचे एक्सप्रेशन्स जरा. ठणठणान सरप्राईज. बाबा किती खुश झाले बघा. तो वाट बघत होता की बाबा काय म्हणतील, कसं झालंय.